नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्यापैकी बरेच जण शेतीमध्ये अगदी उत्तम प्रतीची बियाणी वापरतात, महागडी खतं आणि कीटकनाशकं आणतात. पण एवढं सगळं करूनही अनेकदा आपल्याला अपेक्षित निकाल मिळत नाहीत. खरंय ना? पिकाची वाढ कुठेतरी खुंटते, उत्पादन घटतं आणि आपला एवढा केलेला खर्चही वाया जातो. आणि मग आपण विचार करत बसतो की नेमकं चुकलं कुठे. तर ह्या मागचे एक खूप महत्त्वाचं कारण असू शकतं, ज्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही. आणि ते म्हणजे आपल्या सिंचनाचं आणि फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता. पाणी हा आपल्या शेतीचा आत्मा आहे आणि जर ह्याच पाण्याची गुणवत्ता चांगली नसेल तर आपली सगळी मेहनत व्यर्थ जाऊ शकते. हा प्रश्न कदाचित तुमच्याही मनात अनेकदा आला असेल. आपण बाजारातून सर्वोत्तम गोष्टी आणतो, तज्ज्ञांचा सल्ला घेतो, पण तरीही शेतामध्ये निकाल काही दिसत नाही. यामागे एक अदृश्य शत्रू काम करत असतो आणि तो म्हणजे आपलं पाणी. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण याच अदृश्य शत्रूला ओळखणार आहोत आणि त्यावर मात कशी करायची हे अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण या अदृश्य शत्रूला म्हणजेच पाण्याला ओळखू. मग त्यामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर फवारणी आणि सिंचनामध्ये नेमक्या काय समस्या येतात ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी त्यावरचे प्रभावी उपाय आणि मिश्रण करण्याची योग्य पद्धत कोणती हे शिकून घेऊ. तर आपला पहिला मुद्दा आहे आपल्या या अदृश्य शत्रूला म्हणजे पाण्याच्या खराब गुणवत्तेला ओळखायचं कसं. याची काही स्पष्ट चिन्ह आपल्या शेतातच दिसायला लागतात, फक्त आपल्याला ती अचूकपणे ओळखता आली पाहिजेत. पाणी खराब आहे हे ओळखण्याची सगळ्यात सोपी खूण म्हणजे तुमच्या जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा एक पांढरा थर जमा होणे. विशेषतः जिथे पाणी साचतं किंवा उन्हामुळे बाष्पीभवन जास्त होतं तिथे ही मिठाची पांढरी पावडर अगदी स्पष्ट दिसते. दुसरी मोठी खूण म्हणजे तुमची जमीन अवाजवी कडक होणे. नांगरणी करताना किंवा खुरपणी करताना जर जमीन एखाद्या दगडासारखी कडक लागत असेल तर हे पाण्यातील अतिरिक्त क्षारांमुळे असू शकतं. यामागे काही बाहेरची कारणंही आहेत. अनेकदा गावातील सांडपाणी थेट ओढ्यांमधून किंवा नाल्यांमधून आपल्या जलस्रोतांमध्ये मिसळतं, ज्यामुळे पाण्यात हानिकारक घटक वाढतात. त्याचबरोबर आपल्या शेताजवळ जर एखादी औद्योगिक वसाहत असेल तर तिथून बाहेर पडणारे रासायनिक पदार्थ जमिनीखाली झिरपून किंवा पाण्याच्या प्रवाहात मिसळून आपलं पाणी दूषित करतात. आता आपण जे पाणी वापरतो त्याचे मुख्य 2 स्रोत असतात. एक म्हणजे पृष्ठभागावरचं पाणी, जसं की नदी, कालवा किंवा तलावाचं पाणी. या पाण्यात क्षारांचं प्रमाण तुलनेने खूप कमी असतं, कारण ते पाणी सतत प्रवाही असतं. पण दुसरा आणि आजकाल सर्वाधिक वापरला जाणारा स्रोत म्हणजे बोरवेलचं पाणी. जेव्हा आपण 300 ते 400 फूट किंवा त्याहून अधिक खोल बोरवेल घेतो तेव्हा ते पाणी जमिनीच्या वेगवेगळ्या खडकांच्या थरांमधून प्रवास करत वर येतं. या प्रक्रियेत ते पाणी त्या खडकांमधले अनेक क्षार आणि खनिज स्वतःमध्ये विरघळवून घेतं. आणि यामुळेच बोरवेलच्या पाण्यामध्ये विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि म्हणूनच हे पाणी जड किंवा खारट लागतं, जे आपल्या पिकांसाठी आणि जमिनीसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. आता आपण पाण्याच्या गुणवत्तेमागचं विज्ञान समजून घेऊ. कारण पाणी नुसतं डोळ्यांनी पाहून किंवा चव घेऊन त्याची गुणवत्ता तपासता येत नाही. त्याची अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्याला काही वैज्ञानिक घटकांची माहिती असणं खूप गरजेचं आहे, जे आपल्याला प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात मिळतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे पीएच, ज्याला मराठीत सामू असे म्हणतात. पीएच म्हणजे काय तर पाण्याची आम्लता किंवा अल्कधर्मिता मोजण्याचं एक माप, एक स्केल. हे 1 पासून ते 14 पर्यंत मोजलं जातं. जर पाण्याचा पीएच बरोबर 7 असेल तर ते पाणी न्यूट्रल म्हणजे तटस्थ आहे. जर पीएच 7 पेक्षा कमी असेल तर पाणी आम्लधर्मी म्हणजे ॲसिडिक आहे आणि जर पीएच 7 पेक्षा जास्त असेल तर ते अल्कधर्मी म्हणजे अल्कलाईन आहे. आपल्या पिकांसाठी आणि विशेषतः फवारणीसाठी हा पीएच योग्य पातळीवर असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. दुसरा महत्त्वाचा घटक आहे ईसी म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा विद्युत वाहकता. आता हे सोप्या भाषेत सांगायचं तर पाण्यामध्ये एकूण किती क्षार विरघळलेले आहेत हे दाखवणारा आकडा. ज्या पाण्याची ईसी जास्त असते त्या पाण्यात क्षारांचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणूनच ते पाणी जास्त कडक किंवा खारट असतं. जास्त ईसी असलेलं पाणी पिकांच्या मुळांना जमिनीतलं पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेण्यास मोठा अडथळा निर्माण करतं. तिसरा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे SAR म्हणजेच सोडियम ॲड्झॉर्प्शन रेशो. हे काय मोजतं? तर पाण्यामधल्या हानिकारक सोडियमचं प्रमाण
आपल्यासाठी फायदेशीर असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या तुलनेत किती आहे हे मोजतं. जर पाण्यामध्ये SAR जास्त असेल तर त्यातील सोडियम जमिनीच्या मातीच्या कणांना चिकटून बसतो. यामुळे मातीचे कण एकमेकांना घट्ट चिकटतात, जमीन सिमेंटसारखी कडक होते आणि तिची पाणी शोषून घेण्याची क्षमता जवळजवळ संपते. अशा जमिनीत पिकांच्या मुळांना वाढायला जागाच मिळत नाही आणि ती गुदमरतात. याशिवाय RSC म्हणजेच उर्वरित सोडियम कार्बोनेट हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर हे पाण्यामध्ये असलेलं चुनखडीचं प्रमाण दाखवतं. पाण्यातील कार्बोनेट आणि बायकार्बोनेटचं प्रमाण जास्त असेल तर ते जमिनीतल्या फायदेशीर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला पकडून ठेवतं आणि त्यांना पिकासाठी अनुपलब्ध करून टाकतं. याचा परिणाम काय होतो? तर आपण महागडी खतं देऊनही पिकाला ती लागू पडत नाहीत. आता प्रश्न येतो की हे सर्व घटक तपासायचे कसे? तर तुम्ही घरी प्राथमिक तपासणीसाठी लिटमस पेपर वापरू शकता, जो एक स्वस्त आणि सोपा पर्याय आहे. थोड्या जास्त अचूकतेसाठी तुम्ही डिजिटल pH मीटर वापरू शकता. पण सर्वात उत्तम आणि शिफारस केलेला मार्ग म्हणजे तुमच्या जवळच्या माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळेत जाऊन पाण्याची व्यावसायिक चाचणी करून घेणे. यामुळे तुम्हाला pH, EC, SAR, RSC या सगळ्यांची अगदी अचूक माहिती मिळते. चला, आता एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, जिथे आपला सर्वात जास्त खर्च वाया जातो, तो म्हणजे फवारणी. आपण पिकांवर रोगकिडींचा प्रादुर्भाव झाला की महागडी कीटकनाशकं, बुरशीनाशकं आणतो, पण अनेकदा त्यांचा पाहिजे तसा परिणाम दिसत नाही किंवा काही वेळा तर उलटं होतं. फवारणीनंतर पिकाची पानं करपल्यासारखी दिसतात. या सगळ्यामागे पाण्याचा अयोग्य pH हे खूप मोठं आणि छुपं कारण आहे. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण अभ्यासानुसार सुमारे 40 ते 50% शेतकऱ्यांना फवारणीचे अपेक्षित निकाल न मिळण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांनी वापरलेल्या पाण्याचा अयोग्य pH. जरा विचार करा, आपला जवळजवळ निम्मा खर्च फक्त चुकीच्या पाण्यामुळे वाया जात आहे. म्हणजे आपण 100 रुपये खर्च केले तर त्यातले 40-50 रुपये पाण्यात गेले समजा. हे असं का होतं यामागचं विज्ञान आपण समजून घेऊया. बहुतेक कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं ही किंचित आम्लधर्मी म्हणजेच ॲसिडिक वातावरणातच सर्वात प्रभावीपणे काम करतात. पण जेव्हा आपण ती जास्त pH असलेल्या म्हणजेच अल्कलाईन पाण्यात मिसळतो तेव्हा त्या पाण्यासोबत एक रासायनिक प्रक्रिया होते, ज्याला अल्कलाईन हायड्रोलिसिस असं म्हणतात. ह्या प्रक्रियेत आपल्या महागड्या औषधाचे रासायनिक बंध तुटतात आणि ते औषध निष्क्रिय होऊन जातं. म्हणजे आपण टाकीमध्ये औषध टाकतो, पण शेतावर फवारणी करेपर्यंत ते आपलं काम करण्याची क्षमताच गमावून बसलेलं असतं. यामुळेच रोग आणि किडींवर नियंत्रण मिळत नाही आणि काही वेळा त्या रासायनिक बदलामुळे पानांवर स्कॉर्चिंग किंवा करपा येतो. मग प्रत्येक प्रकारच्या निविष्ठेसाठी योग्य pH किती असायला हवा? ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. कीटकनाशकांसाठी पाण्याचा pH 5.5 ते 6.5 चा दरम्यान असावा. बुरशीनाशकांसाठी तो 5.0 ते 6.5 चा दरम्यान सर्वोत्तम असतो. उदाहरणार्थ मँकोझेबसारखं जे आपण नेहमी वापरतो ते बुरशीनाशक 6.0 pH वर सगळ्यात उत्तम काम करतं. तणनाशकांसाठी pH ची श्रेणी थोडी मोठी आहे, म्हणजे 5.5 ते 7.5 पर्यंत चालते. पण यामध्येही ग्लायफोसेटसारखं तणनाशक 5.0 pH वर सर्वाधिक प्रभावी ठरतं. आणि जेव्हा तुम्ही विद्राव्य खतांची फवारणी करत असाल तेव्हा पाण्याचा pH 6.0 ते 6.5 दरम्यान ठेवावा, जेणेकरून पिकाला ती अन्नद्रव्य पूर्णपणे शोषून घेता येतील. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या तर नीट समजून घेतली, पण सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्यावरचा उपाय. आपण आपल्या पाण्याचा pH नियंत्रित करू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच करू शकतो. आपण काही सोप्या आणि व्यावहारिक पद्धती वापरून पाण्याचा pH आपल्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकतो. जर तुमच्या बोरवेलच्या पाण्याचा pH जास्त असेल आणि तो तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड किंवा 0-60-20, 0-52-34 यांसारखी आम्लधर्मी विद्राव्य खतं वापरू शकता. याउलट जर काही कारणाने तुमच्या पाण्याचा pH खूप कमी असेल आणि तो वाढवायचा असेल तर तुम्ही खाण्याचा सोडा, बोरॉन, ह्युमिक ॲसिड किंवा 13-0-45 सारख्या अल्कधर्मी खतांचा वापर करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पदार्थ वापरताना त्यांचं प्रमाण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवावं. अनेक शेतकरी एक सोपा घरगुती उपाय म्हणून लिंबाचा रस वापरतात. आणि हे खरं आहे की लिंबामुळे पाण्याचा pH तात्पुरता कमी होतो. पण यात अडचण अशी आहे की लिंबाच्या रसाचा परिणाम फार काळ टिकत नाही. काही वेळाच पाण्याचा pH पुन्हा मूळ पातळीवर यायला सुरुवात होते.
त्यामुळे मोठ्या टाकीमध्ये फवारणीचं मिश्रण तयार केल्यावर जर फवारणीला वेळ लागला तर औषध पिकावर पडेपर्यंत त्याचा परिणाम निघून गेलेला असतो. म्हणून व्यावसायिक आणि स्थिर परिणामांसाठी लिंबाचा रस वापरणं टाळावं. मग यावर स्थिर उपाय काय? तर या समस्येवर बाजारात अनेक तयार व्यावसायिक उत्पादनं उपलब्ध आहेत, ज्यांना पीएच बॅलन्सर किंवा वॉटर कंडिशनर असं म्हणतात. डॉक्टर रिच, न्यूट्रास्प्रेड, पीएच ओके, पीएच बॅलन्सर अशा अनेक नावांनी ही उत्पादनं आपल्याला कृषी सेवा केंद्रांवर सहज मिळतात. ही उत्पादनं केवळ पीएच नियंत्रित करत नाहीत, तर पाण्यातील क्षारांना निष्क्रिय करून पाण्याची गुणवत्ता सुधारतात आणि आपल्या औषधाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. आत्तापर्यंत आपण फवारणीच्या पाण्याबद्दल बोललो, पण विचार करा, जर तुमच्या सिंचनाचंच पाणी खारट किंवा जास्त पीएचचं असेल तर त्याचा तुमच्या जमिनीवर आणि पिकावर किती दीर्घकाळ वाईट परिणाम होत असेल. त्यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी काही दीर्घकालीन उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही ह्या 4 सूत्रीचा वापर करू शकता. पहिलं, लीचिंग अँड ड्रेनेज. तुमच्या शेतातून पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी चर काढा, जेणेकरून पावसाळ्यात पावसाचं शुद्ध पाणी जमिनीत मुरून अतिरिक्त क्षारांना आपल्यासोबत धुवून खालच्या थरात घेऊन जाईल. दुसरं, जिप्समचा वापर. जर तुमच्या जमिनीचा आणि पाण्याचा पीएच आणि एसआर जास्त असेल तर मशागतीच्या वेळी जमिनीत जिप्सम मिसळा किंवा उभ्या पिकात पाटाच्या पाण्यात जिप्समच्या गोण्या ठेवा. जिप्सममधलं कॅल्शियम हानिकारक सोडियमची जागा घेतं आणि जमिनीची रचना सुधारतं. तिसरं, ॲसिड ट्रीटमेंट. विशेषतः ठिबक सिंचन वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ड्रिपर चोकअप होऊ नयेत म्हणून ठराविक काळाने फॉस्फोरिक किंवा सल्फ्युरिक ॲसिडची ट्रीटमेंट द्यावी. यामुळे बायकार्बोनेटचे क्षार विरघळून जातात. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर वाढवा. हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्याने जमिनीची रचना सुधारते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि जमीन भुसभुशीत राहते. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, ते म्हणजे फवारणीसाठी औषधांचं मिश्रण कसं बनवायचं. इथे फक्त पाणी आणि औषध एकत्र करणं महत्त्वाचं नाहीये, तर ते कोणत्या क्रमाने एकत्र करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण चुकीच्या क्रमाने मिश्रण केल्यास औषधं एकमेकांशी रासायनिक प्रक्रिया करून खराब होऊ शकतात किंवा द्रावण फाटू शकतं. हा क्रम कायम लक्षात ठेवा. हा एक सुवर्ण नियम आहे. फवारणीच्या टाकीत पाणी भरल्यानंतर सर्वात आधी पावडर स्वरूपातील औषधे म्हणजे WP, SP किंवा WDG फॉर्म्युलेशन टाका आणि ती पूर्णपणे विरघळू द्या. त्यानंतर द्रव स्वरूपातील औषधे म्हणजे SC, SL किंवा EC टाका. त्यानंतर जर तेल आधारित औषधं असतील तर ती टाका. चौथ्या क्रमांकावर चिकटणारे एजंट म्हणजेच स्टिकर्स टाका आणि सर्वात शेवटी विद्राव्य खतं टाकावीत. हा क्रम पाळल्यास प्रत्येक घटक व्यवस्थित मिसळतो आणि आपलं द्रावण फाटत नाही किंवा खराब होत नाही. काही प्रगत तंत्र तुमचं काम आणखी सोपं आणि प्रभावी करू शकतात. जर तुमच्याकडे मोठी 500 किंवा 1000 लिटरची टाकी असेल तर थेट टाकीत औषधं टाकण्याऐवजी आधी एका 20 लिटरच्या बादलीत चांगल्या प्रतीचं पाणी जसं की RO किंवा फिल्टरचं पाणी घ्या. त्यात योग्य क्रमाने सर्व औषधं मिसळून एक स्टॉक सोल्युशन तयार करा. हे केंद्रित द्रावण नंतर मुख्य टाकीत ओतून टाकी पाण्याने भरून घ्या. यामुळे औषधं अतिशय चांगल्या प्रकारे मिसळतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की भाजीपाला वर्गीय पिके, द्राक्षे, बटाटा आणि कांदा यांसारखी पिके पाण्याच्या गुणवत्तेला खूप जास्त संवेदनशील असतात. त्यांच्यासाठी मल्चिंग आणि उंच गादी वाफ्यांचा म्हणजे रेस्ड बेडचा वापर करणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे मुळांच्या परिसरात पाण्याचा आणि क्षारांचा योग्य व्यवस्थापन करता येतो. तर शेतकरी मित्रांनो, जरा विचार करा. जर फक्त आपल्या पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊन त्याचा पीएच योग्य ठेवून तुम्ही तुमच्या फवारणीचे परिणाम 40 ते 50% वाढवू शकलात तर तुमचा किती फायदा होईल. तुमचा औषधांवरचा खर्च वाचेल, पिकांचं उत्पादन वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारेल. पाणी हा एक दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आजपासून त्याच्याकडे लक्ष द्या आणि आपल्या शेतीत एक सकारात्मक बदल घडवून आणा. जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.